आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. एका गावात एक व्यक्ती राहत होता. एके दिवशी तो आपल्या जिवलग मित्राला म्हणाला, अरे मला कोणत्याही स्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, पण माझी बायको वारंवार आग्रह करते. तिच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. आता मी काय करू, मला काही समजत नाही. त्याचा मित्र त्याला धीर देत म्हणाला, काळजी करू नको, मी आहे ना. तुझ्या उपयोगी नाही पडलो तर मग कोणाच्या उपयोगी पडणार. चल मी बघतो काय करता येईल ते. त्यानंतर तो मित्र त्याच्यासोबत त्याच्या घरी गेला. घरात पोचल्यानंतर तो थेट त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि तिथूनच एका धक्कादायक घटनेची सुरुवात झाली. नेमकं त्या व्यक्तीसोबत काय घडलं, त्याच्या आयुष्यात पुढं काय झालं, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. छत्तीसगड राज्यामध्ये सरगुजा जिल्ह्यामध्ये अंबिकापूर परिसरातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एक गाव आहे. त्या गावात गुरविंदर नावाचा एक तरुण राहत होता. तो आपल्या आईवडिलांसोबत आणि भावंडांसोबत राहत असला तरी त्याचं मन घरात कमी आणि मित्रांमध्ये जास्त रमायचं. मित्र भेटले की तो तासनतास गप्पा मारणे, त्यांच्यासोबत इकडे तिकडे फिरणे हेच त्याचं रोजचं काम होतं. घरचे त्याला वारंवार समजावत असायचे, बाळा, मित्र आयुष्यभर उपयोगी पडत नाही. स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःलाच पार पाडाव्या लागतात. काहीतरी कामधंदा कर आणि आयुष्याकडे लक्ष दे. पण गुरविंदरवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. शेवटी त्याच्या आईवडिलांनी विचार केला, ह्याचं लग्न करून दिलं तर कदाचित तो जबाबदार होईल. संसाराची जबाबदारी आली की त्याच्यामध्ये बदल होईल. सन 2022 मध्ये शेजारच्या गावातील खुशी नावाच्या तरुणीसोबत गुरविंदरचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर खुशी नववधू म्हणून सासरी आली. पहिल्या रात्री ती आपल्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होती. पण गुरविंदर रात्री जवळपास 1 वाजता खोलीत आला. आत येताच तो म्हणाला, काल खूप जागरण झालंय, खूप थकलो आहे, आता झोपूया. खुशीला थोडं वाईट वाटलं. ती इतका वेळ त्याची वाट पाहत होती, पण तो आल्याबरोबर लगेच झोपला. मात्र तिने मनाची समजूत काढली की लग्नाच्या धावपळीत तो खूप दमला असेल, त्यामुळे ती देखील शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच गुरविंदर उठला आणि नेहमीप्रमाणे मित्रांसोबत फिरायला निघून गेला. खुशी मात्र विचारात पडली होती. लग्नाची पहिली रात्र अशीच गेली होती. दुसरी रात्र आली. गुरविंदर घरी आला. बायकोसोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि काही वेळातच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो पुन्हा मित्रांसोबत बाहेर निघून गेला. असं काही दिवस चालू राहिलं. एके दिवशी खुशीच्या मैत्रिणीचा फोन आला. ती हसतच विचारू लागली, काय ग, संसार कसा चाललाय? तुझा नवरा तुला आनंदात ठेवतोय ना? लग्न झालेल्या मैत्रिणींमध्ये जशा गप्पा होतात तशाच गप्पा सुरू झाल्या. तेव्हा खुशी थोड्या संकोचाने म्हणाली, तो रात्री येतो, थोडं बोलतो आणि लगेच झोपून जातो. मला काही समजत नाही. मैत्रीण म्हणाली, कदाचित त्याला अजून संकोच वाटत असेल. तूच त्याच्यासोबत मोकळेपणाने बोल, त्याला तुझ्या भावना सांग. खुशीने मैत्रिणीचा सल्ला मनावर घेतला. तिसऱ्या रात्री गुरविंदर घरी आला तेव्हा खुशीने धैर्य करून त्याच्यासोबत मनमोकळे बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, मी तुमची बायको आहे. तुम्ही माझ्यापासून एवढं का दूर राहता? माझ्यासोबत मोकळेपणाने बोला. तिच्या वारंवार आग्रहानंतर गुरविंदरने तिच्या अपेक्षेपणाने नवरा म्हणून वागण्याचा प्रयत्न केला. काही दिवस दोघांचा संसार शांतपणे सुरू राहिला. मात्र खुशीला मनातून असं वाटत होतं की त्यांच्या नात्यात काहीतरी अपूर्ण आहे. तिला ज्या प्रकारचे प्रेम आणि आपुलकी अपेक्षित होती ती तिला जाणवत नव्हती. दरम्यान काही महिन्यांनी ती माहेरी गेली. काही दिवस राहून ती पुन्हा सासरी आली. असं करत करत 2022 संपलं. 2023 आलं आणि नंतर 2024 देखील सुरू झालं. आता खुशी घरात पूर्णपणे रुळी होती. त्यामुळे ती आपल्या नवऱ्यासोबत अगदी स्पष्टपणे बोलू लागली. एक दिवस तिने गुरविंदरला विचारलं, तुम्ही माझ्यापासून इतकं दूर का राहता? काही अडचण आहे का? मला खरं सांगा. गुरविंदर शांतपणे म्हणाला, खुशी, मला या गोष्टीमध्ये फारसा रस वाटत नाही. हे ऐकून खुशीला वाटलं की तिचा नवरा स्वभावाने शांत, प्रामाणिक आणि संयमी आहे. त्यामुळे तिने हा विषय तिथे सोडून दिला.
परंतु काही दिवसांनी तिच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एक दिवस गुरविंदरचा एक जवळचा मित्र त्यांच्या घरी आला. दोघेही बराच वेळ बेडरूममध्ये होते. खुशीला काहीतरी संशय आला. ती हळूच त्यांच्या खोलीमध्ये गेली आणि आतमध्ये डोकावून पाहिलं. जे दृश्य तिच्या नजरेला पडलं ते पाहून ती पूर्णपणे हादरून गेली. तिला समजलं की गुरविंदरची भावनिक आणि शारीरिक ओढ स्त्रियांकडे नसून पुरुषांकडे आहे. हे पाहताच ती जोरात ओरडली. आवाज ऐकताच गुरविंदरचा मित्र तिथून पळून गेला. खुशीने रडत रडत गुरविंदरला विचारले, तू माझ्याशी लग्न का केलं? जर तुझं आकर्षण पुरुषांकडे होतं तर मला आधी का सांगितलं नाही? गुरविंदर शांतपणे म्हणाला, मी तुला खरं सांगतो, मला पुरुषांकडे आकर्षण आहे. मी हे अनेक वर्षांपासून अनुभवतोय. हे ऐकताच खुशी पूर्णपणे कोसळली. गुरविंदरचं उत्तर ऐकून खुशीच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत म्हणाली, जर तुझं आकर्षण पुरुषांकडे होतं तर माझ्यासोबत लग्न करण्याआधी मला हे सांगायला हवं होतं. माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? आता मी माहेरी गेले तर आईवडिलांवर ओझं होईल आणि समाजात त्यांची बदनामी होईल. मी आता काय करू? खुशीच्या प्रत्येक प्रश्नामागे वेदना होती. गुरविंदर तिला समजावत म्हणाला, घाबरू नको. मला पुरुषांकडे आकर्षण आहे हे खरं असलं पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत संसार करू शकत नाही. थोडा वेळ दे, हळूहळू सगळं ठीक होईल. नवऱ्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून खुशीने परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तिला वाटलं कदाचित काळानुसार सर्व काही बदलून जाईल. त्यानंतर ती कधी माहेरी तर कधी सासरी राहत संसार पुढे चालवत राहिली. असं करत करत जवळपास 3 वर्षे उलटून गेली. दरम्यान खुशीने गुरविंदरला अनेकदा सांगितलं, तुम्ही काहीतरी कामधंदा करा. कमाई केली नाही तर संसार कसा चालेल? यावेळी गुरविंदरने तिचं म्हणणं मान्य केलं. तो म्हणाला, मी राजस्थानला जाऊन नोकरी करतो. डिसेंबर 2025च्या सुमारास तो कामासाठी राजस्थानला गेला. तिथे त्याने भाड्याने एक खोली घेतली आणि नोकरी सुरू केली. पण त्याच्या मनातील विकृत प्रवृत्ती बदलली नव्हती. दिवसभर काम करून संध्याकाळी खोलीवर परतल्यावर त्याच्या मनात सतत पुरुषांकडे आकर्षण निर्माण होत असायचं. खुशी फोन करत असायची पण गुरविंदर तिच्यासोबत फारसं बोलत नसायचा. तीच वारंवार फोन केल्यावर तो अनिच्छेने बोलत असायचा. एक दिवस मोबाईल वापरत असताना त्याच्या नजरेला समलिंगी व्यक्तीसाठी असलेल्या एका डेटिंग ॲपची जाहिरात आली. कुतूहलापोटी त्याने ते ॲप डाउनलोड केलं आणि त्यावर स्वतःचं प्रोफाईल तयार केलं. काही वेळातच त्याला ऋतिक बंगाली नावाच्या एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तो मूळचा छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील होता आणि त्या काळात राजस्थानमध्येच काम करत होता. दोघांनी एकमेकांसोबत ओळख वाढवली. मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली आणि नियमित संवाद सुरू झाला. काही दिवसांनी गुरविंदरने ऋतिकला आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलवले. भेटीनंतर दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि ते एकमेकांसोबत राहू लागले. दोघेही दिवसभर नोकरी करायचे. ऋतिक आपल्या कमाईतील काही पैसे आपल्या बायकोला घर खर्चासाठी पाठवत असायचा पण त्याचवेळी तो गुरविंदर सोबत राहत होता. असं करत करत जवळपास 3 महिने गेले आणि मार्च 2026चा दिवस उजाडला. दरम्यान खुशीला नवऱ्याच्या वागण्यातला बदल अधिक स्पष्टपणे जाणू लागला. फोनवर बोलताना तिला अनेकदा असं वाटायचं की गुरविंदरच्या आसपास एखादा पुरुष आहे. ती त्याला वारंवार म्हणायची, तुम्ही आता घरी परत या, तिकडे जास्त दिवस राहू नका. शेवटी गुरविंदरने घरी परतण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने ही गोष्ट ऋतिकला सांगितली तेव्हा ऋतिक म्हणाला, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. गेल्या 3 महिन्यात मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागलो आहे. मीही तुझ्यासोबत येणार. गुरविंदरला देखील ते मान्य झालं. दोघे एकत्र गावाकडे परत निघाले. गुरविंदर आणि ऋतिक दोघेही गावात परत आले. खुशीला वाटलं 3 महिन्यानंतर तिचा नवरा घरी परत आला आहे. तिने आनंदाने त्याचं स्वागत केलं. मात्र तिच्या लक्षात आलं की गुरविंदर सोबत आणखी एक तरुण देखील आला आहे. तिला वाटलं कदाचित हा त्याचा सहकारी किंवा मित्र असेल, त्यामुळे तिने त्याबद्दल फारसा विचार केला नाही. रात्र झाली. खुशीला वाटत होतं की 3 महिन्यानंतर आज तिचा नवरा तिच्यासोबत वेळ घालवेल, पण तसं काही झालं नाही. गुरविंदर थेट ऋतिक सोबत दुसऱ्या खोलीत गेला आणि दोघे तिथेच रात्रभर राहिले. खुशी मात्र आपल्या खोलीत एकटीच त्याची वाट पाहत बसली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गुरविंदरला विचारलं, तू माझ्यासोबत असं का वागत आहे? 3 महिन्यांनी घरी आलाय तरी माझ्यासोबत वेळ घालवण्याऐवजी सतत त्या मित्रासोबत राहतो. माझ्याही काही भावना आहे, मी तुझी बायको आहे. गुरविंदर तिला म्हणाला, थोडा धीर धर, योग्य वेळ आल्यावर तुझी देखील अपेक्षा पूर्ण करेल. खुशीने पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवला. पण पुढचे काही दिवस परिस्थिती कोणताही बदल झाला नाही. गुरविंदरवर दिवसभर ऋतिक सोबत राहायचा. हे पाहून खुशीने एक दिवस थेट ऋतिकला सुनावलं. ती म्हणाली, तू आता तुझ्या घरी निघून जा, माझ्या संसारात हस्तक्षेप करू नको. ऋतिक शांतपणे म्हणाला, मी इथून जाऊ शकत नाही, मला इथे माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती मिळाली आहे. हे ऐकून खुशी अधिकच अस्वस्थ झाली. ती वारंवार गुरविंदरला समजावत होती की तो तिच्यासोबत नवरा म्हणून राहावा. मात्र परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच गेली. एके दिवशी गुरविंदर आपल्या मित्रासोबत खुशीच्या खोलीत आला. त्याने बायकोला तिच्या इच्छेविरुद्ध अशा परिस्थितीत ढकलण्याचा प्रयत्न केला ज्याला ती स्पष्टपणे विरोध करत होती. खुशीने वारंवार नकार दिला आणि सांगितलं की तिला फक्त आपल्या नवऱ्यासोबतच संसार करायचा आहे. पण तिच्या इच्छेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर काही दिवस तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जाऊ लागला. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत वागण्यात येत होतं. ती प्रत्येक वेळी विरोध करत होती, पण तिचं कुणी काही ऐकत नव्हतं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होऊ लागले. तिला धमक्या दिल्या जात होत्या की जर तिने कोणाला काही सांगितलं किंवा घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तिचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. या कृतीमुळे खुशी पूर्णपणे खचून गेली. तिला समजत नव्हतं की या संकटातून बाहेर कसं पडायचं. दिवसेंदिवस ती मानसिक तणावाखाली जगत होती आणि योग्य संधीची वाट पाहत होती. वेळ जसा पुढे जात होता तशी तशी खुशीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत चालली होती. गुरविंदर आणि ऋतिक तिच्यासोबत सतत अमानुष वागणूक देत होते. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत संबंध करत होते. तिच्यावर दबाव टाकत जात होते. ती प्रत्येक वेळी विरोध करत होती, रडत होती, विनवण्या करत होती, पण तिचं कुणी ऐकत नव्हतं. इतकंच नव्हे तर दोघेही तिच्यावर सतत लक्ष ठेवून असायचे. ती घराबाहेर जाऊ नये, कोणाला काही सांगू नये किंवा मदतीसाठी पळून जाऊ नये याची ते काळजी घेत होते. खुशीला घरातच ठेवण्यात येत होतं. घरातच स्वच्छतागृह असल्यामुळे ती बाहेर पडण्याची गरज पडत नव्हती आणि याचाच फायदा घेत तिच्यावर नजर ठेवली जात होती. तिला माहिती होतं की जर ती कशीबशी बाहेर पडली आणि सर्व सत्य सांगितलं तर दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल. म्हणून ते तिला कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर जाऊ देत नव्हते. याशिवाय तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता. सतत धमक्या दिल्या जात होत्या, जसं आम्ही वागतो तसं वाग, जास्त विरोध केला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या वारंवार दिल्या जात असल्यामुळे खुशी पूर्णपणे घाबरून गेली होती. ती मनोमन विचार करायची, मी कोणत्या संकटात अडकले आहे, माझी चूक तरी काय होती, या नरकातून मी बाहेर कशी पडू. दिवसामागून दिवस जात होते आणि तिची मानसिक अवस्था खालावत चालली होती. अखेर एक दिवस तिच्या आयुष्यात आशेचा किरण दिसला. त्या रात्री गुरविंदर आणि ऋतिक दोघेही गाढ झोपले होते. खुशीने हीच योग्य संधी ओळखली. ती हळूच उठली. आवाज होणार नाही याची काळजी घेत तिने दरवाजा उघडला आणि कोणालाही न कळता ती घराबाहेर पडली. त्यानंतर ती जीवाच्या अंकाताने धावत जवळच्या गावात राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी पोहोचली. दार उघडताच तिच्या बहिणीने खुशीची अवस्था पाहिली आणि ती हादरूनच गेली. खुशी मोठ्याने रडू लागली. रडता रडता तिने लग्नापासून आजपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या बहिणीसमोर सांगितली. हे सर्व ऐकल्यानंतर तिच्या बहिणीच्या डोळ्यात देखील अश्रू आले. ती थेट खुशीला धीर देत म्हणाली, तू अजिबात घाबरू नको, आता तू इथून कुठेही जाणार नाही, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. खुशी काही दिवस बहिणीकडेच राहू लागली. दरम्यान गुरविंदरला समजलं की खुशी घरातून निघून गेली आहे. सुरुवातीला त्याने स्वतःच्या गावात आणि आसपास शोध घेतला. काही दिवसांनी त्याला समजलं की ती आपल्या बहिणीकडे राहत होती. त्यानंतर तो थेट तिच्या बहिणीच्या घरी पोहोचला. तिथे जाऊन त्याने मोठ्याने आरडाओरड सुरू केला, शिवीगाळ केली आणि खुशीला परत घरी येण्यासाठी दबाव टाकू लागला. तो वारंवार म्हणत होता, लवकर माझ्यासोबत चल, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. त्याच्या या धमक्यामुळे खुशी पुन्हा घाबरली. ती आपल्या बहिणीला घट्ट धरून बसली होती. मात्र तिची बहीण आणि तिच्या सासरच्या मंडळींनी ठाम भूमिका घेतली.
त्यांनी गुरविंदरला स्पष्ट सांगितलं ती आता तुमच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे गुरविंदर संतापला. जाण्यापूर्वी त्याने पुन्हा धमकी दिली, जर परत आली नाही तर पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तुमची, असं बोलून तो तिथून निघून गेला. या घटनेनंतर खुशीला समजलं की आता शांत बसून काही उपयोग नाही. तिने धैर्य एकटवलं आणि थेट गांधीनगर पोलीस ठाणं गाठलं. पोलीस अधिकाऱ्यांसमोर ती रडू लागली. तिने लग्नानंतर घडलेला संपूर्ण घटनाक्रम, स्वतःवर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, धमक्या आणि जबरदस्ती याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली. तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला. दरम्यान गुरविंदर आणि ऋतिक यांना पोलिसात तक्रार झाल्याचं समजताच ते दोघेही फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. तांत्रिक माहिती आणि लोकेशन इतर पुराव्यांच्या आधारे सुमारे 10 दिवसांनी दोघांनाही अटक करण्यात आलं. पुढील चौकशीनंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्यांना पोलीस कोठडीतून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या घटनेची माहिती सोशल मीडियावर पसरल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. लोकांमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.